पाणी आमच्या घरात घुसते. याला पाईपलाईनचं पाणी आमच्या घरात येते. हो, सर्व पाईपाचं समोरल्या घराचं पाणी आमच्या घराने येते. ह्या पाईपाचं पाणी, या पाईपाचं पाणी तुमच्या घरात येतं? सर्व पाईप येत नाही, इथून तिथून ते सर्वच पाणी आमच्या घरामध्ये येते. आमच्या दारामध्ये घाण पाणी येते बघा. यांचं पाणी सुद्धा येते बघा. यांचं सुद्धा सन्नाचं मुताचं पाणी यांचं सुद्धा आमच्या दारामध्ये बघा. हे असं तुम्ही त्यांना सांगत नाही? हे यांना काय सांगता म्हणताय? यांना ऐकत नाही. यानं आरबटपणा करत राहत. कोणाचं दुकान ते आहे ते? चावच आहे. पाणी भरताळूच त्यांचं पाणी आमच्या पूर्ण भांड्यामध्ये पडतंय पियाच्या, तरी पण त्याने काय करत नसतं. त्यानं तुमचा नळ कुठे आहे? आमचा नळ बघा त्या रोडाच्या पलीकडे आहे त्या. ही अवस्था आहे, हे अवस्था आहे. महानगरपालिका प्रभाग क्रमांक 14 हजारो कोटी रुपये हे कशावर खर्च करतात? बघा ताई, हे घाण बघा. हे बघ, ही दुसऱ्यांच्या याची घाण. बरं, आता हे याच्यावर एक तर त्यांनी पण, हे ज्यांचं कोणाचं घर आहे त्यांनी पण सुधरवायला पाहिजे आपलं स्वतःचं. आणि दुसरं म्हणजे नाही तर महानगरपालिकेने कारवाई करायला पाहिजे. हे बघा ताई, आम्ही ना, हे बघा, इथून पण पाणी पडतंय तरी पण जातो आम्ही. हे बघा त्या भंगारच्या दुकानापासून पाणी भरतो बघा, पहिल्यापासून. अच्छा, तुम्ही तिथून पाणी भरता? हा. त्याला 10 वेळेस सांगितलं तर काय म्हणते, येशीचं पाणी आहे, ह्याचं पाणी आहे, पूर्ण घाण पाणी पडते आमच्या वाड्यात. हे बघा, पूर्ण त्यांचे पाईप. हे घर आमचं आहे, आम्हाला बाथरूम नाही, दुसरीकडे जावं लागते बाथरूमला. बापरे. नळ बी नाही, आम्हाला तिकडून पाणी आणावं लागतं रोडला. आणि पोरांना शाळा? शाळा कोणते सर लोक इथं काय करायला हो, शिक्षण सुद्धा दिलं तर नुसते पैसे मागायला तर लेकरायला शिक्षण सुद्धा नाही आहे. कोणत्या शाळेत जातात लेकरं हे तुमचे? नाही ना ती कोणती आहे गंजी मध्ये शाळा, ती छान आहे काय शाळा. पण शिकवत नाही ते. इथं पण कोणीच काय बघत नाही. यांना कोणीच जर- काय बघणार ते आणि सगळं हा आपलं. म्हणतात ते हा. इलेक्शन होते तर त्याच्यानंतर कोणी पण दुखून बघत कोणतं नाही. नगर आहे आपलं? हे शांतीनगर आहे. शांतीनगर आहे. आणि इथले लोक कसे राहत आहेत? इथे तुम्हाला चौकात मंदिर पण दिसलं असेल, देवीचं मंदिर आहे, ते व्यवस्थित सगळं. पण इथे लोक काय अवस्थेमध्ये राहत आहेत आणि त्यांचे याच्याकडे खरंच लक्ष दिलं पाहिजे. बंद कर.